नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या प्रॅक्टिसचा निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF संध्याकाळी 6 वाजता एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डमध्ये सामील होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच क्रांती गोड या आता लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डमध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय क्रिकेटपटू ठरल्या आहेत. मित्रांनो, इंग्लंडमध्ये लॉर्ड्स हे क्रिकेट स्टेडियम आहे व याच स्टेडियमवर प्रथमच महिलांचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता व या सामन्यात क्रांती गोड यांनी 37 धावा देत 5 बळी पटकावले. त्यांच्या या कामगिरीसाठीच त्यांचा आता या ऑनर बोर्डमध्ये समावेश करण्यात आला. लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डने कोणाला सन्मानित केलं जातं? तर फलंदाजाने एका डावात शतक केल्यास किंवा गोलंदाजाने एका डावात 5 किंवा अधिक बळी घेतल्यास त्याच्या नावाचा समावेश या ऑनर बोर्डमध्ये केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील पहिला व्यावसायिक अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केला? तर आता जगातील पहिला व्यावसायिक अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह स्पेसएक्स या कंपनीने प्रक्षेपित केला. स्पेसएक्सने हा उपग्रह 7 जुलै रोजी प्रक्षेपित केला असून या उपग्रहाचं नाव काय? तर BOHR म्हणजेच बोहर असे या उपग्रहाचं नाव आहे व या उपग्रहाचा विकास सिटी लॅब्सद्वारे करण्यात आला आहे. हा एक लहान आकाराचा उपग्रह आहे व याला स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटद्वारे अवकाशात सोडण्यात आलं. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, जगातील पहिला व्यावसायिक अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह स्पेसएक्स या कंपनीने लॉन्च केला असून याचा विकास सिटी लॅब्सने केला आहे. आणि आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की बोरमध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला? तर बोरमध्ये नॅनो ट्रिटियम बीटा वोल्टिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, नुकतंच आता 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. आपल्याला हे तर माहीतच आहे की 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार R वेरामुत्तू यांना देण्यात आला. तर आता या प्रश्नात आपल्याला त्यांच्या संबंधितच विधानांचा अभ्यास करून योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. R वेरामुत्तू हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे 4थे तमिळ लेखक आहेत. मित्रांनो, पहिलं विधान चुकीचं आहे, कारण R वेरामुत्तू हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे 4थे नसून 3रे तमिळ लेखक आहेत. दुसरं विधान पहा. त्यांना याआधी पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विधान बरोबर आहे. R वेरामुत्तू यांना याआधी पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. शेवटचं विधान पहा. त्यांना 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मित्रांनो, शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे. त्यांना 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळालेला आहे. यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती. B व C विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडक्यात R वेरामुत्तू यांच्याविषयी लक्षात ठेवा. त्यांचा जन्म 13 जुलै 1953 मध्ये तमिळनाडू येथे झाला. त्यांनी तामिळ भाषेत कविता, कादंबरी व गीते लिहिली आहेत व त्यांची प्रसिद्ध कादंबरी ही कल्लिकट्टू इतिहासम ही आहे. त्यांना 2003 मध्ये पद्मश्री, 2014 मध्ये पद्मभूषण तर 2003 मध्येच साहित्य अकादमी सुद्धा मिळालेला आहे. बरं, R वेरामुत्तू यांच्या आधी पुरस्कार मिळवणारे 2 तामिळ लेखक कोण आहेत? तर PV अकिलान यांना 1975 मध्ये तर D जयकांतन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, अलीकडेच दिल्ली सरकारने आपल्या महिला समृद्धी योजनेचं नाव बदललं. तर आता या योजनेचं नवीन नाव काय हेच आपल्याला यात सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आता दिल्ली सरकारची महिला समृद्धी योजना ही दिल्ली लक्ष्मी योजना या नावाने ओळखली जाईल. दिल्ली सरकार या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 2500 रुपये देते. अशा प्रकारच्या योजना इतर राज्यात सुद्धा राबवण्यात येतात, त्या सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली बहना योजना, कर्नाटक गृहलक्ष्मी योजना, तेलंगणा महालक्ष्मी योजना, हरियाणा लाडू लक्ष्मी योजना, ओडिशा सुभद्रा योजना, छत्तीसगड महतारी वंदन योजना, झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, आसाम अरुणोदय योजना, हिमाचल प्रदेश इंदिरा गांधी प्यारी बहना योजना, पश्चिम बंगाल लक्ष्मी भंडार योजना तर गुजरातमध्ये नमोश्री योजना राबवण्यात येते. पुढील प्रश्न. UDAS प्लस हा अहवाल कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रकाशित केला जातो? तर हा जो अहवाल आहे
हा शिक्षण मंत्रालयाद्वारे प्रकाशित केला जातो. या अहवालात काय केलं जातं तर देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळांमधील विविध घटकांचं विश्लेषण करण्यात येतं. या तितकंच लक्षात ठेवा, UDAS प्लस हा अहवाल शिक्षण मंत्रालयाद्वारे प्रकाशित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टच्या जागतिक हवाई सामर्थ्य यादीत भारतीय वायुसेना कितव्या स्थानी आहे? तर या वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टच्या जागतिक हवाई सामर्थ्य यादीत आपलं भारतीय वायुसेना दल हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय वायुसेनेने चीनला सुद्धा मागे टाकत यात 3रं स्थान पटकावलं. या अहवालामध्ये देशांना रँक करण्यासाठी फक्त विमानांची संख्या नव्हे तर ताफ्याची रचना, तांत्रिक क्षमता, आधुनिकीकरण, लॉजिस्टिक सहाय्य व परिचालन या सर्वांचा देखील विचार केला जातो. व या सर्व मापदंडात भारताने आता चीनला मागे टाकत 3रं स्थान पटकावलं आहे. बरं, यात पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर अमेरिका यात पहिल्या स्थानावर, तर रशिया यात 2ऱ्या स्थानावर आहे. आता हा प्रश्न पहा, भारत आणि युनायटेड किंगडममधील ऐतिहासिक मुक्त व्यापार करार कधीपासून लागू झाला? तर भारत आणि UK मधील मुक्त व्यापार करार हा 15 जुलैपासून लागू झाला आहे. बरं, हा करार कधी करण्यात आला होता? तर 24 जुलै 2025 रोजी हा करार करण्यात आला होता व जवळपास 1 वर्षानंतर आता 15 जुलै 2026 पासून हा करार लागू झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. आता या करारामुळे भारतातील टेक्स्टाईल, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि रासायनिक क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे. व आता UK मधून आयात होणाऱ्या वस्तूवरील सरासरी शुल्क 15% वरून 3% होईल, तर 85% वस्तू या 10 वर्षात पूर्णपणे शुल्कमुक्त केल्या जातील. लक्षात ठेवा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत UK मुक्त व्यापार करार हा 15 जुलैपासून लागू झाला व हा करार 24 जुलै 2025 रोजी करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाण्यासाठी कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच अनिल मेनन यांची आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाण्यासाठी निवड करण्यात आली. आणि मित्रांनो, त्यांचं जे यान आहे हे 14 जुलै रोजी प्रक्षेपित देखील झालं. पुढील प्रश्न, अलीकडेच निधन झालेले शेख अहमद बिन खलिफा अल थानी हे कोणत्या देशाचे माजी आमिर होते? तर हे शेख अहमद बिन खलिफा अल थानी कतार या देशाचे माजी आमिर होते. त्यांनी कतारचे आमिर म्हणून 1995 ते 2013 पर्यंत कार्य केलं होतं व त्यांच्या कतारमधील विकासामुळे त्यांना कतारचे आधुनिक शिल्पकार म्हणून देखील ओळखलं जातं. 2013 साली परंपरा मोडून त्यांनी स्वेच्छेने आपले सुपुत्र शेख तमीम बिन अहमद अल थानी यांच्याकडे सत्ता सोपवली व यानंतर ते फादर आमिर या नावाने ओळखले जाऊ लागले. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक युवा कौशल्य दिन आहे हा दरवर्षी 15 जुलै रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर स्किल्स फॉर शेअर्ड फ्युचर अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर 2015 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आशियाई टेनिस महासंघाचे खेळाडू सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच लिएंडर पेस यांची आशियाई टेनिस महासंघाचे खेळाडू सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ISSF शॉटगन वर्ल्ड कप 2026 मध्ये महिला ट्रॅप वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज कोण ठरली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.